नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे। उच्च न्यायालयाचा दिलासा। जानेवारी 2016 ते ऑगस्ट 2024 दरम्यान निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळेल ग्रॅच्युइटीचा फरक। महाराष्ट्र शासनाने ग्रॅच्युइटीची 20 लाख रुपयाची मर्यादा 1 सप्टेंबर 2024 नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लागू असणाऱ्या GR काढला आहे। त्याला मुंबई खंडपीठाच्या नागपूर उच्च न्यायालयात अहवाल देण्यात आले होते। या याचिकेत 1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्ट 2024 दरम्यान निवृत्त कर्मचाऱ्यांनाही ग्रॅच्युइटीची 20 लाख रुपयाची मर्यादा लागू असावी अशी मागणी केली होती। न्यायमूर्ती अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्या खंडपीठाने समोर असलेल्या सुनावणीत यावर याचिकाकर्त्याची मागणी मान्य करीत तसे निर्देश शासनाला देण्यात आले। त्यामुळे 1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्ट 2024 दरम्यान निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून यापूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार आहे। निवृत्त अथवा नोकरी सोडल्यानंतर मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या रकमेवरील करमाफीची मर्यादा सध्या 20 लाख रुपये आहे। किमान 5 वर्ष सलग नोकरी केलेल्यांना अथवा निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना वेतनानुसार ग्रॅच्युइटी दिली जाते। ग्रॅच्युइटी 10 लाखाची मर्यादा 20 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे। त्यानंतर 7व्या वेतन आयोगानुसार 10 लाखापर्यंतच्या ग्रॅच्युइटीवरील करमाफीची मर्यादा 20 लाखाच्या वर वाढवण्यात आली आहे। मात्र हा लाभ केवळ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनाच मिळणार होता। आता सर्वसामान्य कर्मचाऱ्यांनी या करमाफी मिळते। सरकारने यापूर्वी ग्रॅच्युइटी सुधारणा विधेयक 2014 लोकसभेत सादर केले होते, मात्र त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही। 2017-18 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक संमत झाले। ग्रॅच्युइटी कर्मचारी शेवटच्या मूळ पगारावर आणि महागाई भत्त्यावर आखली जाते। कायद्यानुसार देय असलेली कमाल रक्कम 20 लाख रुपये या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम देण्यास परवानगी नाही। कर्मचाऱ्यांना आपल्या मूळ आस्थापनेला जाऊन तेथील पेन्शनची फाईल तयार करून AG ऑफिसकडे पाठवणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी संपर्क साधावा। तिची सर्व कागदपत्रे पुरावे सादर केल्यानंतर पुढील मंजुरीसाठी ही कागदपत्रे AG ऑफिसकडे पाठवण्यात येतील। त्यानंतर मंजुरीनंतर फरकाची रक्कम पहिले कोषागारात आणि कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल। प्रक्रियेला साधारणतः महिने ते 3 महिने वेळ लागू शकते अशी माहिती समजली आहे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा, शिकायला विसरू नका। धन्यवाद।